हॅलो नमस्कार। आज इथे सगळ्यांच्या आवडीची स्टार्टर रेसिपी बनवलेली आहे, हराभरा कबाब। घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक जोडी पालक मी छान निवडून धुवून घेतलेला आहे आणि ब्लांच करून घेतलेला आहे, जसं आपण पालक पनीरला ब्लांच करतो। त्यानंतर थंड पाण्यामध्ये घातला म्हणजे त्याचा कलर अगदी छान राहतो, हिरवागार। त्यानंतर तो स्वच्छ पाण्यातून पिळून घेतला, त्यातलं पाणी एक्स्ट्राचं काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केला। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप गरम केलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं, थोडासा लसूण बारीक चिरून घातलेला आहे। हा छान तुपावर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये घातलं 1 चमचा चिरलेलं आलं, 2 हिरव्या मिरच्या, आपल्या आवडीच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर पाऊण कप फरसबी बारीक चिरून घेतलेली आहे, अगदी जास्तीत जास्त बारीक चिरून घ्यायची आहे। ही आता छान तुपावर परतून घेणार आहे। आपल्याला भाजी एवढी शिजवायची नाही आहे, पण 1-2 मिनिटं परतून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा पाऊण कप शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। बारीक चिरण्यासाठी तुमच्याकडे जर चॉपर अवेलेबल असेल तर तुम्ही चॉपर वापरून घेऊ शकता। त्यानंतर 1 कप मटार घातलेले आहेत, तुमच्याकडे जर ताजे मटार असेल तर तुम्ही ते वापरा, मी ते फ्रोझन वापरलेले आहेत। आता हे सुद्धा छान तुपावर परतून घ्यायचे आहे। खूप जास्त भाजीप्रमाणे आपल्याला शिजवायचं नाही, पण छान 2-3 मिनिटं परतून त्याचा कच्चा वास गेला पाहिजे इतपत आपल्याला परतायचं आहे। त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे, तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे। आता हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेते। हे वाटलेले मिश्रण सगळं एका बोलमध्ये काढून घेतलं। यामध्ये आता 1 पाऊण कप पनीर घेतलेला आहे किसून, तुमच्या आवडीप्रमाणे क्वांटिटी कमी जास्त करू शकता। बटाटा उकडून किसून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि थोडंसं तिखट घातलेलं आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलं। त्यानंतर यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, त्याचबरोबर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लेक्स घातलेले आहेत, जे आपण दुधासोबत खातो ते कॉर्नफ्लेक्स मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। कॉर्नफ्लेक्स नसतील वापरायचे तर तुम्ही त्याऐवजी ब्रेड क्रम्स वापरू शकता, पण माझ्याकडे कॉर्नफ्लेक्स अवेलेबल आहेत म्हणून मी ते कॉर्नफ्लेक्स वापरलेले आहेत। हे आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करत असताना जर बाइंडिंग तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही अजून एखादा चमचा कॉर्नफ्लेक्स किंवा ब्रेड क्रम्स वाढवू शकता। आता हे मिश्रण छान तयार झालेलं आहे। आता याचे कबाब करायला घ्यायचे आहेत। इथे असा गोल असलेला डाव घेऊ शकता किंवा चमचा घेऊ शकता, म्हणजे सगळे जे कबाब तयार होतील ते एकसारख्या साईजचे तयार होतात। आता हे पुन्हा मी कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवून घेणार आहे। मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तुम्ही हे भजीप्रमाणे डीप फ्राय करू शकता, पण मी ते पॅन फ्राय करून घ्यायला लागले। असंच 1-2 वेळा मी परतवून घेणार आहे, म्हणजे दोन्ही बाजून छान क्रिस्पी होतात। अशा प्रकारे ते सगळे कबाब तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।